कुठं फाटके तुटके कपडे घालून. अरे कुठले झोपतून चल लवकर. कुल्फी आणायला येणार तुला. सोनू तू खुशाल आईस्क्रीम आणायला झोपेतून उठून चाललाय राव. आता कुठं गेलाय? इकडे गेलाय का इकडे गेलाय? आता वरून जाऊन आलो घरी दम. कुल्फी आला कुठे गेला? इकडे का इकडं? जय शिवराय मित्रांनो. दुपारी झोपलो होतो. उन्हाचा तडाखा एवढा जबरदस्त होता आणि त्यातली त्यात लाईट गेली. झोपेतून उठलो आणि तेवढ्यात बाहेर आईस्क्रीमची घंटी वाजली पण बायकोला लय वेळा म्हणलं अरे जा बाई आईस्क्रीम घेऊन ये पण तिने काय आणलं नाही. बैल बघ बैल टाकीन ना मोबाईल फोडून. किती मोठा बैल नाही म्हैस. आमचं नाही गेलेलं. खालच्या इथे काहीतरी आहे. इथे सापडलं काहीतरी शेवटी काय मोह आवराना. घराच्या बाहेर गाडी घेऊन निघलो. बायकोन लगेच ब्लॉग बनवायला चालू केला. आईस्क्रीम मला तर काही सापडलं नाही पण पुढे गेल्यावरती एक काळी मैना मला दिसला. बायकोला म्हणला काळी मैना घ्यायची. शेवटी माणूस मोह बदलत राहतो माणसाचा. वरची गल्ली अख्खी बघून झाली पण काय आईस्क्रीम मला सापडलं. मग खालच्या गल्लीत घुसलो. पुन्हा रिटर्न जावं म्हटलं म्हणजे आईस्क्रीम मला फिरून आला असला तर काय सांगता येतं नाही का. आईस्क्रीम मला दिसलं पण हे जनावर गुरड वार माणसं पाऊस बिऊस सगळं दिसत होतं. पण आतुरता लय वाढली होती. खायची तर आईस्क्रीमच खायची होती. यांना काय आईस्क्रीम वाला भेटे ना. सोनू आईस्क्रीम वाला भेटला नाही. शर्ट घालून आलाय आईस्क्रीम वाला शोधायला. अरे इथे गरम झालंय लाईट गेली. मग काय करू? अरे याची पण चल कुठतरी. कोणाला विचारू कुल्फीवाला दिसला का? कोणाला तरी विचार कुल्फीवाला दिसला. मामा कुल्फीवाला गेला का इकडून आता? कुल्फीवाला तिथे आहे काय? फायनली आईस्क्रीम मला सापडला. कॉलेजच्या काळात आयटम सापडला एवढा आनंद होत नव्हता. एवढा आनंद झाला कारण आता एकदम थंडगार होणार होती. वाजले आम्ही तिकडे गेलो. किती घ्यायच्या? 1 2 3 4 5 द्या. आई 5 धरला ना. अच्छा बाकी कोणाला खायला मिळून यायचं नाही मुळे हिच्या सासूला पहिली मिळायला पाहिजे म्हणून एवढं ती. आई मँगो गुलकंद पिस्ता कोणते घ्यायचे तुला? तुला मला पिस्ता. सगळे मँगो द्या आणि एकच पिस्ता द्या. टोटल 5 आईस्क्रीम घेतल्या त्यातल्या 4 मँगो आणि 1 पिस्ता. पोराला मला आम्ही दोघं मँगो लवर येतो. ही मोठ्याला डोळ्याची याची आईच आमच्यात शोभत नाही. काय माहिती काय भानगडी. आईस्क्रीमची क्वालिटी लय भारी. आपण खुश. अरे कोण कशाने खुश होतो? तुम्ही आईस्क्रीम. आता परिश्रमातून आम्हाला आईस्क्रीमची गाडी भेटली. आम्ही आईस्क्रीम घेतली. त्या खुशीत आम्ही एकमेकाला मिठी मारली आणि पोराने आईला मारायच्या प्लॅन मध्ये गाडीची रेस फिरवली. इलेक्ट्रॉनिक गाडी होती आपली न सांगताच पळती. फायनली आईस्क्रीम घेऊन घरी आलो. आता 20 रुपयाला मिळते. लहानपणी ती गाडीगार आम्हाला मिळायची 1.5 रुपयाला 50 पैशाला 2 रुपयाला. आम्ही बांगारी कोण आईस्क्रीम खायचो. आता दिवस बदलले हो हळूहळू. आई कुल्फीवाला बाय अंधार आहे सगळ्या घरात. माझी मला द्यायची. मला पण थांब थांब थांब. पण कुल्फी पार्सल आणलं तोटा आहे. ते त्याच्यात बुडून देत नाही तेव्हा. मी बुडून आणली होतो ना. याला कमेंट टाका. सुकी चिटकीन झाली त्याची. पक्की कॅमेऱ्यात तशी दिसते बघ. अरे ये हमारा चेस करो सब लोग चलो. आई उष्ट नाही खात. आई उष्ट नाही खात.